तर मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. मी तुमचा काशा ब्लॉगर. तर आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळी सकाळी उठून बघतो तर काय आपल्या बबलाने एक कांड करून बसलेलं आहे. शेतीवाल्याने शेतीत पाणी सोडलं बरं का. इथं पेरलंय पाणी सोडलंय. बबलाने पाईपच काढून बसलेला. पाईप काढून आता रात्री तिथं पाईप काढून घरात नेऊन गप झोपलाय. ते गप ते कोणाला नाही सांगितलंय. आपली सरकार बघा जोडायला लागली ती पाईप. सगळं पाणी इकडे गेले. त्यानं पाणी त्या साईडला सोडलेलं पहिलं बरं का, त्या समोरच्या साईडला ना. पण आता पाईप निघल्यामुळं पाईप त्यानं काढल्यामुळं सगळं पाणी इकडे गेले. बघू शकता तुम्ही शेत. आणि आपल्याला आज जायचं आहे बीडला. ट्रान्सपोर्टचा माल आलेला आहे आरशाचा, ते आणायला जायचं आहे. चला मग भेटू पुढं. तर मित्रांनो आता नाश्ता वगैरे करून चाललोय मी. आता बघू शकता आवरून बिवरून आंघोळ वगैरे करून आता नाश्ता केलाय. मग थोड्या वेळानं आता निघायचं आपल्याला बीडसाठी. आपला मित्राला पण सोबत घ्यायचं आहे. आपल्याला सोबत एकटं जाऊन काय हे नाही म्हणून मग आपल्याला सोबतला मित्राला घ्यायचं आहे. चला मग भेटू पुढं. मित्रांनो आता मित्र पण आले बघा. चाललोय आता गाडी जरा आवरून वगैरे बसलो. आता बघू शकता साफसफाई वगैरे जरा गाडीचे बाहेरनं जरा पुसला. चाललोय आता. चला मग भेटू आता पुढं. तर मित्रांनो आपल्याला इथून आता राईट मारायचं आहे, कारण की आता इथं पुढे एक टोल आहे बरं का आपल्या गाडीत. सरच 5 दिवसातले सांगता येतं तिथं गाडी कधी असं. त्यामुळं आपल्याला शॉर्टकट रस्त्याने जावं लागेल. मग आपण इकडून चाललो. आता इथून जरा एक 4-5 किलोमीटर पुढं जाऊन माझ्यामुळे लागते. तिथून आपल्याला परत लेफ्ट मारायचं आहे, म्हणजे तिथून जायचं आपल्याला. चला मग भेटू पुढं. आता तुम्हाला आता इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. इथून शॉर्टकट रस्ता आहे. तुम्हाला दिसतंय का रस्ता? इकडं सरळ इकडं जातंय मादळमोळी, इकडं पातर्डेला. इकडून आपल्याला शॉर्टकट रस्ता आहे. पुढं जरा जास्तच कच्चा रोड आहे बरं का. म्हणजे जास्त म्हणजे पूर्ण असं रोड झालेलं नाही. हे नॉर्मलच रोड आहे. थोडं पुढे रोड असं चांगलं जरा. त्याच्या पुढं सगळं असं कच्चा रोड आहे. मग तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो. चला. तर मित्रांनो ते आपण सिंगल रोड कच्चा रोड सोडून आता मेन हायवेला लागलो आहे. हे बघू शकता. आपल्याला एक मित्र दोस्त आपलं काय ते पॅसेंजर भेटलेला तो. त्याला आपल्याला आपल्या गाडीत मागं घेतलेलं लिफ्ट मागं राहतं. आपल्या वाईजाचं पोरग आहे बरं का. त्याला घेतलं मागं. तुम्हाला ते खाली उतरताना दाखवतो आता. चला मग पुढं जाऊ आपण. आता आपल्याला उशीर झाला आहे. तिथे गाडी ट्रान्सपोर्टची गाडी येऊन थांबलेली. त्यामुळं आपल्याला जायचं लवकर. ते ट्रान्सपोर्टवाल्याला आपल्याला फोन करायला लागले, पप्पाला फोन करायला लागले तो. चला मग जाऊ पुढं आता. ठीक आहे. इथं चाललोय. पुढं नाही इथं आतमध्ये चाललोय आम्ही. तर मित्रांनो आता बघितलं तुम्ही, त्याला सोडलं आम्ही. आता आपला ट्रान्सपोर्ट इथंच आहे, जवळच आहे, जास्त लांब नाही. इथं पुढे बघा, तुम्हाला दाखवतो आता. आपली ट्रान्सपोर्टची गाडी येऊन थांबलेली आहे समोर. माल उतरायचं आहे. ते अजून गाडीतच खाली उतरून ठेवल्यावर मग आरशेचा माल खाली उतरून ठेवायचं, परत गाडी ठेवायचं म्हणल्यावर बिडत्यात म्हणून डायरेक्ट आपण गाडीतूनच डायरेक्ट. मित्रांनो आलो आहे तर ट्रान्सपोर्ट बशी. तर आपली गाडी येऊन थांबलेली. माल उतरायचं चालू आहे आता. आपली गाडी लावली आता. चला तर बघू आपला माल खाली उतरलाय का नाही बघू. चला. माल उतरा क्या? अजून माल उतरला नाही मित्रांनो. आपला हातीचं माल लगेच आपल्या गाडीतलं उतरून घ्यायचं. चला मग. एक नंबर मालक आहेत बघा. कधी पण आल्यावर आपल्या पप्पाचे ओळखीचे मालक आहेत. चांगले आहेत. आपल्यासोबत चांगले संबंध आहेत बरं का. कधी पण आमचं माल इथंच येत असते. युट्यूबर आहे. चला आता आपण गाडीत बिल वगैरे देऊन गाडीत माल भरू आता. तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही. आता बिल वगैरे आपण करून पैसे दिलेत आपल्याला. सगळं मालचे टोटल हिशोब करून. मग काय इकडं गाडीत वगैरे माल भरायला चालू केलं. इकडे लेबर आपल्याला माल आणून द्यायला लागला होता. आपली गाडी पण रिवर्स लावली क्रॉसिंग करायला फटाफट. मग मी पण आतमध्ये माल वगैरे लावायला चालू केलं. मित्रांनो आता माल बिल भरलेलं आहे बघू शकता तुम्ही. आता सगळं माल बिल भरून आता मागचे दरवाजात आपल्या साईडचे दरवाजे ते पॅक करून जायचं आता आपल्याला पुढं बघू शकता. तर मित्रांनो इथं बायपासला आलो आम्ही. थांबलो जरा काहीतरी गार प्यावं म्हणजे थांबलो.
गाडीत माल भरून नुसता दम भरलेला, मग काय गरमी वाटत होतं, मग काय आपल्याला थांबलो इथं बघू शकता तुम्ही. आता मित्रांनो इथं टाटा शोरूम पाशी आलेलो आहे. आता आपण शोरूम पाशी जाऊन आपल्याला DFचा डबा घ्यायचा आहे. डबा वगैरे घेऊन जायचा आपल्याला, DF संपला आपल्या गाडीचा. चला मग DFचा डबा घेऊ. बंद आहे हां, ऑनलाईन ऑफलाईनच पाहिजे. कॅश कॅश आमच्या पैसे पॅकेटच ना. मग 1320 अर्धा लहान पाहिजे आम्हाला, मोठा नाही. 1300 लहान किती 7 काय किती लिटरचं असतं ते? 10 लिटरचं काय असतं वाटतं ते? 20 लिटर. तेवढा मोठा नाही पाहिजे आपल्याला, लहान लिटर पाहिजे. आपल्याकडे लहान नाही काय? तर मित्रांनो आज ड्रायव्हर असल्यामुळं आपल्याला काय DFचा डबा भेटला नाही. चला मग पुढं भेटू. चला मित्रांनो बघू शकता परत आपण त्याच कच्चा रोडला आलेलो आहे. तुम्हाला हे साई प्रसाद नॅचरल शुगर दिसत असेल तुम्हाला, शुगर कारखाना. परत त्याच रोडला आलो इथं बघू शकता तुम्ही. आपण दमाने चाललोय कारण की आरशेत मागं आपण इथं बघा 16-15च्या स्पीडनं चालवलं आहे. बघू शकता फार सगळं असं कच्चा रोड आहे. सगळं इकडे शेती भीती बघा, सगळं इकडे शेती भीती बघा तुम्ही. मस्तपैकी असं इकडून चाललोय आम्ही आता. तर मित्रांनो आता फायनली आलोय आपण घरी. आता सगळं हे माल बिल उतरून आपल्याला जत्रेला जायचं. आता हे माल सगळं घरी ठेवायचं आता, आणि जत्रेचा माल सगळं आपल्या गाडीमध्ये टाकायचं आहे. आता परत घरी जाय आपल्या जत्रेला जायचं आहे. चला मग आता सगळं माल उतरून घेऊ फटाफट, आपल्याला जायचं आपल्या जत्रेला. तर मित्रांनो आता माल बिल घेऊन आलो आपण. आता भूक लागली, मग सकाळी काय थोडं नाश्ता करून गेलो आपण. मग आता जेवण करायला लागलो, मस्त दुपारचं जेवण बिवण करतो. आता परत जेवण वगैरे केल्यावर गाडीतला माल भरायचा आहे. ते माल आणलेला आता काढायचं आणि परत जत्रेचा माल भरायचा आहे. चला मग भेटू आता पुढं. तर मित्रांनो इकडं पप्पा ते माल उतरायला चालू केलेत बघा. इकडं माल द्यायला लागलेत, खाली करायला इकडं पप्पा ते लावा लागलेत. मी आता जेवण करायचं, मी पण माल द्यायला चालू करतो बघा. चला तर मित्रांनो आपल्या गाडीतला आता सगळं माल बिल टाकून रेडी झालेलं आहे. थोड्या वेळानं आपल्याला हे साईडला हे आपलं पलंग बांधायचे गाडीला, ते पण बांधून थोड्या वेळानं निघायचं. आता जेवण बिवण करून, म्हणजे मी तर जेवण केलेलं आहे. आता घरचे जेवण वगैरे करून डब्बा वगैरे करून निघायचं आहे थोड्या वेळात आता. तर मग काय मित्रांनो परत मित्रापाशी आलो. इकडं जरा चाय वगैरे पिलो, बायपासला आलो. मस्त चाय वगैरे पिऊन येतात थोडा वेळ मित्रांसोबत बसून. परत इकडं मित्रांसोबत त्यांच्या घरी आलो. तर इकडं काय आपल्या मित्राच्या गाडीला नवीन घेतलेलं, त्या भावाने इथं मोबाईलचंच कवरचं वरचं ग्लासच लावले त्याला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच एंड होत आहे. तर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा, आणि जाता तसं सबस्क्राईब करून जावा मित्रांनो. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आज आपल्याला जत्रेला जायचं होतं बरं का, ते आज कॅन्सल झालं. तर उद्या सकाळी 4 वाजता 4 नाही तर 5 वाजता जाणार आपण. तर भेटू आता उद्या सकाळी जत्रेमध्ये.